आई तू बी चाल. बात येऊन जाऊ वापस. आजच्या आज वापस येऊन जाऊ. चाल तू बी. हो आई चला ना तुम्ही बी. आजच वापस येऊन जाऊ ना लागन तर चला ना. नाही नाही मी कायले जा तुम्ही दोघं जण या पाहायला लागून जा. आई चाल म्हणतो ना तुले. तू बी चाल संग. जसं नवीन नवीन लग्न झाल्यावर कसं गेलतो आपण चारही जण तसं आता आता चाल 5ही जण जाऊ. आता आराध्या बी आहे. चाल. तेव्हाची गोष्ट अलग होती बाबू. आता नवीन नवीन लग्न झालं होतं तुमचं म्हणून आली होती तुमच्या संग तुमची आंघोळ गिंगोळ करून द्याले. आता लई दिवसाची तुम्ही बाहेर नाही गेले तर जा ना तुम्ही संग मग जा घुमून फिरून या मस्त पाया लागून. आराध्याची आंघोळ गिंगोळ करून द्या जा चांगली. या तुम्ही दोघं जा ना. आता पाहिलं आहे तू न गोल्या. तू नाही पाहिलं गौरी नाही पाहिलं. तुम्हाला जाता तर येते. जा मस्त या घुमून फिरून जा. चाल म्हणत होतो आई तुले. तू चालत नाही म्हणतो. जा ना जा तुम्ही दोघं जा जा या घुमून फिरून मस्त. ठीक आहे आई. मग आम्ही दोघं चाललो जातो आणि येतो पाया लागून. अंगारागी प्रसाद गिसाद घेऊन येतो तुझ्यासाठी. आजच संध्याकाळवर येऊन जातो मग आम्ही. हो होते ना ये ना संध्याकाळवरी होते ये ना. जा जा ये जा मस्त घुमून फिरून. बरं आई ठीक आहे मग चल येतो. हो जाय जाय मग आरामानं चालव जो गाडी गिडी. आराध्य आहे लेकरू आहे लहान म्हणून म्हणतो. ते टेन्शन नको घेऊ आई तू. बरोबर चालू तू गाडी. हो ठीक आहे मग. ते हिंडत घुमत नाही दोघाले एकट्याला जाऊ देव. कायला जाऊ मी त्याच्या म्हणत कबाब मी हड्डी. बाजार करते बा फक्त घरचा हर हप्त्याचा. बाकीचे वरचे पैसे नाही देत. ते जमा करतेत. आणि मग लाईट बिल वगैरे लाईट बिल राहते. अजून काही खर्च ठोकून उचलते. मग वावराले लावा दे हे ते सगळं आम्हीच. बाकी सगळं लाईट बिल अजून जे लागलं सुगलं मग म्हणतात ते बाकी सगळं आम्हीच करतो बा. तर फक्त तो बाजार आणते फक्त भाजीपाला किराणा गीता आम्हीच आणतो. आणि मग शिल्लकचा पैसा नाही दाखवत का तो? नाही बापा. किती जमा आहे काय आहे नाही दाखवत. देते बायकोपाशी देते. फक्त घरात बाजार आणते तेवढंच. त्याचा एक पैसा नाही दिसत आम्हाला. लागन तर मग कमी पडले तर आम्हालाच मागते 100-200. मग तुम्ही कायले देता? त्याचे ते जमा करतील आणि तुमचे उखरतील आणि मग शेवटी आखरी वेळाले म्हणून का तुम्ही कायच केलं. जाऊ दे आता जे होईन ते. ती तुम्हाला नाही करत मी घरामध्ये जास्तीचा. शांत आहे शांत राहू देतो. कोणाला काही बोलत नाही. लोक काय म्हणतील का बापा झगडे करते घरामध्ये. लोकांचं काय व लोकांचा विचार आपण नाही करावं. लोक तर चांगल्याला म्हणतात ना वांगल्याला म्हणतात. लोकांचा करूच नाही. आपलं आपण पाहाव. नाही इंदिरा तसं नाही. 4 लोकांचा विचार करायला लागते बापा. आजूबाजूचे 4 लोक काय म्हणतील असं वागा लागते. कोणते 4 लोक वा? कोणते ते 4 लोक? कोणते होय 4 लोक? काय म्हणतील? कोणी काही म्हणत नाही. आपलं जसं आहे तसं वागा लागते. आणि नाही पटलं तर पटूही नाही द्यावा लागत. काय 4 लोकांचा विचार करत बसणं करायला लागते इंदिरा. आता 4 लोकात राहतो म्हटलं म्हणजे 4 लोकांचा विचार बी करायला लागते. खावायला देतात का ते 4 लोक? विचार करत बसा 4 लोकांचा. काय म्हणतील काय म्हणतील. म्हणून जे मनाचं आहे ते त्याच्या तोंडानं म्हणतील. जाऊ दे चालू देतो आम्ही जसं आहे तसं. शेवटी आमचं सगळं त्याचंच आहे. दुसरं कोण आहे? एक पोरगी आहे थोडंसं तिले द्यावं लागल. बाकी सगळं तर त्याचंच आहे. हो बरोबर आहे त्याचंच आहे सगळं. शेवटी त्याचंच आहे. पण आतापासून काऊन त्याला देता? मग शेवटी तुमचं काही नाही राहणार. ते पोरगं आपलं नाही राहणार. काहीच केलं म्हणून. ते आता जे घेतलं उली ते त्याला समजणार नाही. त्याला दिसणार नाही. त्याचं त्याला दिसन. त्याचा गळा त्याला दिसन. पण तुमचं काही नाही दिसणार. मॅच केलं म्हणून तुम्ही काही नाही केलं म्हणून अशावर येईन तो. म्हणून म्हणतो दे अलग काढून आताच. तुम्ही तुमचं करा म्हणा. आणि तुम्ही बुडाबुडी तुमचे पैसे बांधा. पाहू ते पा शांताबाई. शांताबाई येवा. कुठं चालली वा? अमाय फुरसत आहे वाटते सगळे. मस्त बसले उठल्यावर. काय करतो तो? थंडी लागते. काम 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 आहे सारी जिंदगी काम. बसलो जरासं थंडीमध्ये. येन तू बसणं. कुठं चालली होती तर? एकटीच होती घरी तर चालली होती बेबीबाईच्या घरी. बसतो म्हटलं जराशी. गमे नाही घरी एकटीला लागे एकटं. हो सून पोरग नाही वाटते घरी. कुठं गेले तर दिसले बा मला गाडीने जातानी. ती गई गेले. कुठं गेले बा? हो ते परत वाढायला गेले. ते अष्टमा सिद्धीजवळ पाया लागून येतो म्हणे. तिथंच गेले ते. मग तू काऊन नाही गेले हो शांती? तू चालली जाते ना. सगळे चालले जाते. काऊन नाही गेले तुम्ही? आता काय त्याच्या दोघांमध्ये मी कायले जाऊ बापा. जा म्हणलं म्हणे. गोल्या म्हणे गाडा म्हणे चालाई गौरी म्हणे चाला. जा म्हणलं तुम्हीच या पाया लागून. मी तर गेली 2 वेळा गेली मी. मग काय होते होत गेली असती तर. दोघांमध्ये म्हणजे काय होते गेली असती तर. चालली जाते पाया लागून येऊन जाते ना. गेले असतं काय ले व. लोक काय म्हणतील बापा. का सून पोरग कुठेही जाते तर माय मागत जाते. सासू त्याच्या संगत जाते असे म्हणतील बापा 4 लोक. म्हणून आपलं चुपचाप घरी राहा. ते दोघं जातेत का जाऊ द्या. ते करू द्या एन्जॉय. हो ते बरोबर आहे म्हणा तू. सून पोरगाले करू द्या एन्जॉय जाऊ द्या एकटं. पण ते 4 लोकांची कोणती गोष्ट काय म्हणतील 4 लोक? ते काय होय तू? ते आता पाय तर मी कुठे गेले ते दोघं. मी त्याच्या संगत जाईन तर 4 लोक काय म्हणतील का बापा
सून पोरग जाते तर सासूही जाते संग, हा असे नाही म्हणतीन काय? बरं नाही दिसत म्हणून जाऊ दिलं ते द्याच. कोणते 4 लोक काय म्हणतात काय ना काय? काही नाही म्हणत. सून पोरा संग कुठं जायची इच्छा झाली तर का जावा नाही काय? हो तसं काही नाही म्हणा, जा पण आपलं नाही, मला नाही बरं वाटलं. जाऊ दिलं दोघं जा म्हटलं. काही येतील मग तिथं राहते गेले का मग तिकडून आजीच्याही गावले जातील त्याच्यावाले, तुझ्यावाल्या मायच्या गावले तिकडून जवळच काय म्हणते घाटल्यावर की नाही. आता माहित नाही बा आता जातीन का नाही जातीन तर म्हणले, सांगितलं नाही मी जाजो म्हणून. बरं चला आता करा तुम्ही गोष्टी, मी जातो बापा. लोक काय म्हणतील बापा, लोक काय म्हणतील का एकटी आहे तर हिंडतच राहते, हा नवऱ्याला खाऊ नाही घालत काही नाही असे म्हणतील बापा 4 लोक. मी चालली. बापा सगळे तर बसले आहे हो तिथं, तू कम चालली? तुला हाकललं का ते ना? काही झाला का झगडा भांडण? चालली उठून? नाही व मुन्नी, काही बोलतं काय नाही, भांडण करतील. स्वयंपाक करायचा आहे घरी मले म्हणून चालली मी. ते येतील जेवायला, स्वयंपाक नाही दिसन तर अजून ओरडतील. फुरसत नाही हो तुला, जराशी फुरसत नाही. नाही कमला? काय करू मग आता? तर मलेच करा लागते. तर कोण आहे माघारी करायला? ते मनीषा होती तर ते करून घे, तर ते नाही. हो कमला, तो पोरग तर झालं हो लग्न जोगतं. हा देन त्याचं लग्न करून. काही करतो बापा त्याचं लग्न? काय होऊ देतो का 40-50 वर्षाचा? शिकून राहिला तो, आताच त्याचं लग्न करून देऊ का? झाला काय 40-50 वर्षाचा? जेमतेम 25 वर्षाचा माय पोरग आहे आणि लग्न करून दे म्हणतं. बापा बापा 25 वर्षाचं? बापरे, मग तर लय लग्नाजोगतं झालं होतं पोरग. शिकून शिकून किती शिकते बापा, किती शिकवतो. हा आज म्या म्हटलं उद्या चालून सगळे लोक म्हणतील का बापा कमलाचं पोरग वयस्कर झालं तरी लग्न नाही करत कमला. हा पण तो तयारच नाही लग्न करायला, तर मग जबरदस्तीनं करून देवावं काय होतं त्याचं लग्न? कोण्या पोरीबारीचं कायले जिंदगी खराब करा. तो नाही म्हणते. तो अजून 5 वर्ष तर नाहीच म्हणते लग्न. आय बाई अजून 5 वर्ष? मग होते बाई 30 वर्षाचा. आ मग काय होत नाही का 30 वर्षात लग्न पोरायचे? 40-40 वर्षाचे होऊन जाते पोरं. पोरी बी कोणी शिकता मग काय झालं त्याला? तर तो नाही म्हणते म्हणून नाही करून राहिलो. त्यानं हो म्हटलं असतं दिलं असतं करून. ते पोरं म्हणतील काय व तोंडानं काहीतरी. तू म्हटले होते का तोंडानं तुझ्या माय बापाले? माय तो सोडव, बातच लहान वयात झालं माझ्या लग्न. मग तुझ्या माय बापानं करून दिलं तवाच ना? तशी तू पोराचं तुझ्या लग्न करून दे. पोरीनं म्हटलं होतं का तुझ्या का दे लग्न करून? तिचं कसं जबरदस्तीने लग्न करून दिलं तर झालं ना, तिच्या जिंदगीत खुश आहे ना ते. तर मग पोराचं काऊन ऐकता? द्या जबरदस्तीनं करून. ना पटवा त्याले, मनवा त्याले, द्या लग्न करून. हे पाय कमला, लोकांना बोटं उचलायच्या पहिले आपण आपल्या लेकराचं लग्न फगन करून देवा. हा बोल नाही देवा कोणाला, नाही तर सगळे लोक बोलतील बापा 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 एवढं मोठं झालं एवढं मोठं. त्याच्या वयाचे सगळ्याचे लग्न झाले. ते गोल्या, इजा, रमेश सगळेचे झाले नाही काय? हो झाले, सगळेचे झाले. पण माय पोरग नाही म्हणते. तर म्हणली मी 2-3 वेळा म्हटलं त्याला, नाहीच म्हणते. तो पाय मग कमला पटो तशी त्याला पटो दे लग्न करून. हो तो किती नाही म्हणे, तोंडावर नाही म्हणते, मनात त्याच्या होच राहते. असं राहते कमला. पाहतो बापा आता पुढं दिगी पाहतो. शिक्षण झालं असं त्याचं शिकून तर पाहतो. हो ना. चल बापा स्वयंपाक करतो बापा पटकन. जाय तू कुठं जात तर. अमाय बाई आज लवकर आले हो तुम्ही? हो आज काम कमी होतं, भूक जास्त लागली म्हणून येऊन गेलो लवकर. येतो तर स्वयंपाकही झाला नाही, तूही घरी नाही. कुठं गेलती? मी बसली होती, मी बाहेरच तर बसली होती. त्या तिकडे ओटल्यावर आहे 2-3 जणी बसलो होतो उन्हामध्ये. तर तुम्ही 12 वाजता येता म्हटलं म्हणून मी स्वयंपाक काही केला नाही. गरम गरम करा म्हटलं होतं. करून ठेवून देत जाय स्वयंपाक, भाजी तरी करून ठेवून देत जाय. मग पोळ्या लागन तर गरम गरम टाकत जाय. हो आणि अहो मनीषाजी बाबा, एक गोष्ट आहे मनात आहे. काय म्हणतो? कोणती? दगडू भाऊ नाही काय नवरात्रात आले होते तर म्हणे नाही का तुम्हाला का मापुरीसाठी पोरगा पाय म्हणे ना तुम्हाला मापुरीसाठी पोरगा पाय म्हणे. हा हो म्हणे घेणे. आहे का कोणता पोरगा तुझ्या ध्यानात? सांगतो त्याले. आपलाच पोरगा आहे ना आपल्या घरी. आज चांगली असन पोरगी तर मागाले काय आहे आपल्याला? हा आणि हेडमास्तर बी आहे. तू आपलं पोरग बी शिकलं सवरलं, शिकूनच राहिलं. तुम्ही बी सरपंच हा, पार्टी लेवल मध्ये आहे, तर आपल्याच पोरासाठी गोष्ट करून घ्या ना. अजय नाही म्हणते ना, मग त्याच्या जबरदस्तीनं देतं का करून? त्याचं नाही म्हणतेच होतं. अहो ते पोरं तसेच नाही म्हणते. हा तोंडानं नाही म्हणते, मनात त्याच्या होच राहते. करून दिलं तर करतेच, नाही थोडी म्हणतील. तर जबरदस्तीनं करून द्या लागेल आपल्याला, तवा होईल. तर 25 वर्षाचा होऊन गेला हा, तर होऊ देता का 30-40 वर्षाचा? काय म्हणतील लोक का बापा पोरीचं करून टाकलं ना, पोराला ठेवते का मुंजात? काय लोकांचा विचार करून लोक काय म्हणतील म्हणून त्याचं जबरदस्तीनं करून देतं का? नाही म्हणून राहिला तो बी. तर त्याला नोकरी लागन, सगळं ठीक होईल, पायावर उभा होईल, तो चांगला कमावाले लागन, तेव्हा तो लग्न करायला तयार होईल. आता देतं का जबरदस्तीनं? मग त्याची बायको काय आपण पोसू काय? त्याला पोसून घेऊ. नवऱ्याचं सुख देऊ शकू का त्याच्या बायकोले? तरी लोकांचा विचार करणं कोण डोक्यात टाकली गोष्ट? कोणी नाही. आज एकानं म्हणलं, उद्या 4 लोक म्हणतील, म्हणतेतच.
हो, आपल्यापेक्षा फिकर जास्त लोकाईले राहते आपल्या लेकरायची. लग्न नाही केलं करून. मग काय म्हणतो तू, लोकांच्यासाठी पोराची जिंदगी खराब करतो काय? जिंदगी कायले खराब करा लागते? जिंदगी खराब कायले करा लागते? आता पोरगी चांगली आहे ना, पाहिली तर नाही म्हणा, पण आता दगडू भाऊ किती चांगले आहे, साधे सरळ हेडमास्टर आहे, पण वाटत नाही हेडमास्टर असं म्हणून. गर्व नाही त्याले, काही नाही. पोरगी बी तशीच असेल ना, तर पाहाले काय आहे आपल्याला, हरकत आहे आपल्याला एक वेळा पाहाले. आणि तसं मग पोरगी पाहिली का मानूनच जाईन अजय बी. त्याला माहाती सोडा, त्याला मी मनवतो त्याला लग्नासाठी, जसं मनीषाले बनवलं. ते नाहीच म्हणे ना, मग आता कशी मस्त लावून राहिली, चांगली शिकू नाही राहिली. तसं ह्या शिकन बी आणि बायको बी राहीन त्याची. काय पटत बा मा म्हणाले, तो हो म्हणन तवा करून देऊ, नाही तर राहू दे. त्याचंच ऐकून काय म्हणतील लोक? कोणते लोक काय म्हणतील? कोणते 4 लोक? ते जे रस्त्यावर गुंडे 2-4 गुंडे एका पोरीची छेड काढते, लोक बोलत नाही, ते 4 लोक कुठं जाते तेव्हा नाही बोलायला या 4 लोक करून राहिली. जेव्हा चौकात कुठं एकामेकाले मारते, कोणता निर्दोषाले मारून टाकते, तेव्हा नाही समोर येत 4 लोकांची गोष्ट सांगतो. जेव्हा एक माणूस भर बाजारामध्ये त्याच्या बायकोची इज्जत खराब करते, तिने मारते भर बाजारात, तेव्हा नाही येत 4 लोक. रोज रस्त्यावर कोणी ना कोणी उपाशी राहते, तेव्हा नाही येत 4 लोक. त्याला जेवण देवाले जे उपाशी राहते ते थंडीमध्ये झोपतात कोणी रस्त्यावर, तेव्हा नाही येत 4 लोक. त्याच्या अंगावर चादर ओढाले 4 लोक. बरं बापा, बरं एवढे भडकू नका तुम्ही, राहू द्या. तो म्हणून तवा करून देऊ त्याचं लग्न. हो, 4 लोकांचा विचार करू नको. ज्या दिवशी तू 4 लोकांचा विचार करशील, समज तू अस्तित्व खोवून बसशील. कोणते 4 लोक खावाले नाही देत, आपलं घर पुरं करायला येत नाही, फक्त बोट चितोडे उडवायला येतात फक्त 4 लोक. अमाय तोंडात बोट घालून अमाय. पण न्यायाच्या गोष्टी कोणी 4 लोक करणार नाही. 4 लोकांचा विचार आपण करायचाच नाही. आपल्याला काय पडते ते करायचं. हो, बरं मी स्वयंपाक करतो बापा तुमच्यासाठी. 4 लोक याच्याबाबत विचार करतो ना, कोणते 4 लोक व्हायचं. 4 लोक